नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एका नवीन कथेमध्ये. शेवटचं पत्र. मित्रांनो, काही पत्र माणसाचं आयुष्य बदलून टाकतात आणि काही पत्र अशी असतात की ती उघडण्याचं धाडसही अनेक वर्ष होत नाही. पुण्याजवळच्या एका छोट्या गावात समीर नावाचा मुलगा राहत होता. आई वडील लहानपणीच गेले होते. त्याला त्याच्या आजोबांनी मोठं केलं. आजोबा फार कमी बोलायचे, पण समीरवर त्यांचा जीव होता. एक दिवस आजोबा गंभीर आजारी पडले. त्यांनी समीरला जवळ बोलवलं आणि म्हणाले, माझ्या कपाटात एक लाकडी पेटी आहे. माझ्या जाण्यानंतरच ती उघड. काही दिवसांनी आजोबा गेले. संपूर्ण घरात शांतता पसरली होती. 13व झाल्यानंतर समीरने कपाट उघडलं. आत एक जुनी लाकडी पेटी होती. त्यावर धुळीचा थर होता. कुलूप उघडल्यावर त्याला एक जुना फोटो, एक चावी आणि एक पत्र सापडलं. पत्रात लिहिलेलं होतं, समीर, जर तू हे पत्र वाचत असशील तर मी या जगात नाही. आपल्या घरामागच्या जुन्या विहिरीजवळ एक लहान दगड आहे. तो बाजूला कर. तिथे तुला अजून एक पेटी मिळेल. पण लक्षात ठेव, जे दिसेल त्यावर लगेच विश्वास ठेवू नकोस. समीरच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो विहिरीजवळ गेला. पत्रात सांगितल्याप्रमाणे दगड बाजूला केला. खाली खरंच एक लोखंडी पेटी होती. पेटीत पैसे किंवा सोनं नव्हतं. त्यात एक डायरी होती. डायरी उघडताच पहिल्या पानावर लिहिलेलं होतं, आपल्या घराचा सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या नात्यातच आहे. समीर घाबरला. तो पानं उलटत गेला. डायरीत 30 वर्षापूर्वीची घटना लिहिलेली होती. गावातील जमीन बळकावण्यासाठी काही लोकांनी आजोबांवर खोटा आरोप केला होता. त्या कटात त्यांच्याजवळचाच एक नातेवाईक सहभागी होता. समीरला धक्का बसला, कारण डायरीत लिहिलेलं नाव त्याच्या काकाचं होतं. हे कसं शक्य आहे, तो स्वतःशीच म्हणाला. त्या रात्री अचानक घराबाहेर कोणीतरी फिरत असल्याचा आवाज आला. समीरने खिडकीतून पाहिलं. एक काळी कार घरासमोर उभी होती. 2 माणसं उतरली. त्यांनी घराचं कुलूप तपासलं आणि निघून गेले. दुसऱ्या दिवशी गावातील एका वृद्धाने समीरला थांबवलं. तो म्हणाला, बाळा, तुझ्या आजोबांनी काहीतरी तुझ्यासाठी लपवून ठेवलं होतं. काही लोक अजूनही ते शोधत आहे. समीरला आता खात्री झाली की डायरीत गोष्ट खरी आहे. त्यांनी संपूर्ण डायरी वाचून काढली. शेवटच्या पानावर एक नकाशा होता. त्या नकाशावरून गावाबाहेरच्या जुन्या शाळेजवळ एक गुप्त जागा दाखवली होती. त्या रात्री समीर तिथे गेला. जुन्या शाळेच्या मागे एक मोडकळीस आलेली भिंत होती. भिंतीमागे जमिनीत एक लोखंडी बॉक्स पुरलेला होता. तो उघडल्यावर त्यात जमीन मालकीची मूळ कागद, काही फोटो आणि एका व्यक्तीचे कबुली जबाब होता. त्याच वेळी मागून आवाज आला, ते कागद मला दे. समीरने मागे वळून पाहिलं. समोर त्याचे काका उभे होते. त्याच्या हातात बंदूक होती. काका म्हणाले, ती जमीन आमची व्हायला हवी होती. तुझ्या आजोबांनी सगळं बिघडवलं. समीर शांतपणे म्हणाला, म्हणून तुम्ही त्यांना आयुष्यभर त्रास दिला. काका हसले. हो, पण आता पुरावा माझ्याकडे येईल. इतक्या दूरवरून पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. समीरने आधीच आपल्या मित्राला लोकेशन पाठवलं होतं. पोलीस आले. काकांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अटक झाली. सर्व कागद तपासल्यानंतर न्यायालयाने ती जमीन समीरच्या नावावर केली. काही महिन्यांनी समीरने त्या जमिनीवर एक मोफत वाचनालय आणि अभ्यासिका सुरू केली. उद्घाटनाच्या दिवशी त्याने आजोबांचा फोटो लावला आणि हळूच म्हणाला, आजोबा, तुमचं शेवटचं पत्र फक्त माझ्यासाठी नव्हतं, ते सत्यासाठी होतं. आणि त्या दिवसापासून गावात एक गोष्ट कायम सांगितली जाऊ लागली, सत्य लपवता येतं पण कायमच नाही. मित्रांनो, गोष्ट कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.